नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आपल्या बुफेमध्ये असलेली तवा भाजी. तर आता यासाठी सर्वप्रथम आपण सर्व भाज्या घेणार आहोत. आता इथे मी साधारण सर्व भाज्यांचे 1-1.5 इंचापर्यंत तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे मी कांदे, एक छोट्या आकाराचे कांदे अख्खेच घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेले आहे. इथे भेंडी घेतलेली आहेत, कारण माझ्यापाशी जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी स्वच्छ करून घेतल्या आहेत. आपण जे वाटण बनवणार आहोत त्यासाठी 3 कांदे, 2 टोमॅटो, आलं लसूण, 1 हिरवी मिरची आणि भिजवलेले 10-12 काजू घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं, भाज्या सर्वप्रथम भिजवून ठेवायच्यात आणि नंतर त्यांना आपण कोरड्या करून घेणार आहोत. तेथे किचन टॉवेलवरती त्यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे. पूर्णपणे त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी गाजर, कांदे किंवा शिमला मिरची आणि त्यासोबत भेंडी जी आहे तीही मी स्वच्छ करून घेतलेली आहे. तर जी भेंडी जी मी घेतलेली आहेत ना, त्यांचे मी देठ किंवा टोकं काढून टाकलेली नाही आहेत. तर मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन की तुम्ही भेंड्याची टोकं किंवा त्याचा देठ असतो तो प्लीज काढून टाकू नका. कारण काय होतं, आपल्याला ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या कोरड्या करून घ्यायच्यात आणि नंतर तळायला घ्यायच्या. तर इथे मी मसाले घेतलेले आहेत. हळद इथे घेतलेला आहे, मी गरम मसाला, लाल तिखट घेतलेला आहे, इथे पावभाजीचा मसाला आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे, इथे चाट मसाला आहे, आमचूर पावडर आहे, काळी मिरी पावडर आहे, हिंग आहे आणि मीठ आहे. आता काय करायचं, आपल्याला हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे मसाले आपल्याला एकत्र केल्यानंतर आपण ज्या भाज्या तळून घेणार आहोत त्यावरती आपल्याला हे सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत. तर हा मसाला तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकतात, कारण हा मसाला खूप उत्कृष्ट चव देतो ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही तळलेल्या वस्तूवर लावतात. आता इथे आपण 3 कांदे, 2 टोमॅटो, त्यानंतर साधारण 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची आणि सोबत 10-12 भिजवलेले काजू घालून आपल्याला याची मस्त दाट ग्रेव्ही वाटून घ्यायची आहे. तर आता इथे पाणी न घालता पहिली ग्रेव्ही वाटून घ्या आणि जर लागत असेल तर साधारण 2 चमचे पाणी घालून याला असं वाटून घ्या. तर इथे टॉमॅटोमुळे मला काय वाटण्याची गरज नाही लागली जास्त. आता आपण काय करायचं आहे, तेलामध्ये छान आपल्या कोरड्या केलेल्या भाज्या तळून घ्यायच्या. तळण्यासाठी जी फ्लेम आहे ती खूप मोठी ठेवायची, जेणेकरून त्यांचं आउटर जे म्हणजे आवरण असतं ते कुरकुरीत होईल. आता तुम्ही पाहू शकता आपले गाजर आहे ते कुरकुरीत झालेले आहेत, मी त्यांना काढून घेते. आता यानंतर शिमला मिरची घालून घेणार आहोत. सेम शिमला मिरचीसाठी तिचं जे बाहेरचं जे आवरण असतं ते कुरकुरीत होण्याची वाट पाहायची आहे. छान असं कुरकुरीत झालं की आपल्याला तिलाही काढून घ्यायचं आहे. इथे मी सर्व भाज्या आहेत त्या एका चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता आपण कांदे घालून घेतो. तर कांदे मी इथे अख्खे घातलेले आहेत. कांदे लगेच नरम पडतात, त्यामुळे थोडंसं तुम्हाला मोठ्या गॅसवरती कांद्यांना घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण घालून घेणार आहोत भेंडी. आता भेंडी आपल्याला छान कुरकुरीत करायची. ते मी इथे मगाशी सांगत होते तसं की तुम्ही देठ आणि टोकं त्याची काढून घेऊ नका, नाहीतर त्याच्या बिया ज्या असतात त्या तेलामध्ये पसरून कुरकुरीतपणा त्याचा तर निघूनच जातो आणि प्लस ती भेंडी थोडीशी नरम पडतात. आता त्याची मी देठं आणि जे टोकं आहेत ती काढून घेतलेले आणि आपण बनवलेला जो मसाला आहे तो त्याच्यावरती घालून त्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता हा मसाला जो आपण यांना लावलेला आहे त्याची चव अप्रतिम लागते. तुम्ही एरवीही कुठल्या भाज्या करायच्या असेल तर हा मसाला वापरू शकता. आता आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या भाज्या आपल्याला वेगवेगळ्याच करून ठेवायच्या आहेत. तर आता आपण काय करायचं, मस्त असा तो लग्नातला तवा असतो तसा तवा गरम करत ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. साधारण 1 मोठा चमचा आपण त्यामध्ये बटर विरघळून घ्यायचं आहे. चिमूटभर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. बाकी कुठलेही मसाले आपण याच्यामध्ये घालत नाही आहोत, म्हणजे अख्खे मसाले. यामध्ये आपण पाव चमचा हळद घालतो आणि 1 मोठा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता यावरती आपण जी बनवलेली ग्रेव्ही आहे मिक्सरमधली ती घालून घेतो. तर ती तुम्ही पाहू शकता बऱ्या प्रमाणामध्ये दाटसर आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, कारण ग्रेव्हीमध्ये जे आपण मटेरियल वापरलेलं आहे ते कम्प्लिटली कच्चं आहे. त्यामुळे आता ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मिक्सरमधलं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे. छान ढवळून ढवळून तिला व्यवस्थित शिजवून घ्यायची. ती या स्टेजला कदाचित आटू शकते. तर यामध्ये आपण थोडंसं दूध घालून घेतो त्याला एक क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी, पण यामध्ये पाणी घालू नका शक्यतो आणि ती जळणार नाही यासाठी मंद आचेवरतीच तिला शिजवा. आता तुम्ही पाहू शकता मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे, तिला छान असे बुडबुडे येत आहेत. आता या स्टेजला आपण यामध्ये कसुरी मेथीची पावडर घालून घेणार आहोत, साधारण अर्धा छोटा चमचा, आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे. आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजण्यासाठी 1-2 मिनटं अजून वाट पाहायची आहे.
छान ग्रेव्ही शिजलेली आहे. आता आपल्या भाज्या याच्या सोबताली आपण रचून घ्यायच्या आहेत. आता अशा प्रकारे आपली तवा भाजी तयार झालेली आहे. सर्व करताना ग्रेव्हीसोबत सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.